नाना पटोले आणि वर्षा गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मंत्रालयाबाहेर आंदोलन केल्याने नाना पटोलेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेबाहेर आंदोलन केल्याने वर्षा गायकवाडांवर गुन्हा दाखल झालाय। विनापरवानगी मोर्चा काढणे आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल महापालिकेबाहेर काँग्रेसने आणि आपने आंदोलन केलेलं होतं। महापालिकेच्या कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या दरम्यान काही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। त्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निखिल, आपण काल बघितलं तर काल मुंबईमध्ये काँग्रेस आणि आपने हा मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर अपडेट समोर येते वर्षा गायकवाड आणि नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नक्कीच प्रतीक, काल झालेल्या या दोन्ही आंदोलनांच्या विरोधामध्ये आहे ते आता मरीन पोलीस स्थानकामध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या विरोधात हा गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे। नाना पटोले यांच्या माध्यमातून आणि तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पालिका मुख्यालयावरती मोर्चा काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे। तर विनापरवाना मोर्चा काढणे, सरकारी आणि एसबीआयच्या विरोधात घोषणाबाजी करणे, जमावबंदीच्या कायद्याचं उल्लंघन करणे अशा कायद्याच्या व सुव्यवस्था तडा जाईल असे कृत्य केल्याप्रकरणी हे जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। तर तसेच काँग्रेसच्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांवर देखील हे जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। मुंबईच्या राखी जाधव असतील तसेच कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश रेड्डी असतील यांच्या विरोधात हे संपूर्णपणे गुन्हे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। या संदर्भात जे काही आंदोलन केलेलं आहे, यांनी जी काही घोषणाबाजी केलेली आहे त्या माध्यमातून हे गुन्हे आता दाखल करण्यात आलेले आहेत। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।